माणसाने नेहमी प्रसंग परिस्थिती बघून बोलावं, वेळ बघून बोलावं. नाहीतर होतं काय, त्रास होतो पुढच्यात असू दे किंवा बोलणारा असू दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, समय जाना भलते आना भलते ते. परिस्थिती जर बघून बोलला नाही तर कदाचित त्रास होत नसतो. मग ते बोलणारा असो अगर ज्याला बोलतो त्याला. परिस्थिती आणि वेळ बघून एखादं काम केलं तर त्या कामाचा त्रास होत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट परिस्थिती प्रसंग बघून करा, वेळ बघून करा. काय झालं, एका गावामध्ये श्रीमंत मनुष्य होता. त्याला गावातील काही लोक भेटायला आली होती. त्या लोकांचं बोलणं चाललं असताना त्या श्रीमंत मनुष्याला हात मारले, नोकरांना सांगितलं, म्हटले आज जावा आणि चहा करा किंवा करू नका. तो आधी याला श्रीमंताची बायको होती, त्याला सांगितलं शेकून चहा करायला सांगितलं. त्या मालकीने सांगितलं साखर संपल्या म्हणून जाऊन सांगता. तो पळत बाहेर आला फार्ममध्ये आणि वरून सांगितलं साखर संपली. थोडासा त्या श्रीमंत मनुष्याला राग आला, त्या नोकरावर चिडला. आता साखर संपल्या हा प्रसंग जरी बरोबर असेल तर ती सांगण्याची वेळ नव्हती, कारण ही गोष्ट खरं वास्तविक वरून सांगायसारखी नव्हतीच. त्यामुळे तो त्याच्यावर चिडला. तो नोकरांना बोलून घेतलं आणि सांगितलं, अरे असली गोष्ट कानाच सांगावी. त्या नोकरांनी माफी मागितली, चुकलं म्हटलं आणि निघून गेला. पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही म्हणून सांगू लागले आणि बाहेर काढलं. काही दिवसांना असा एक प्रसंग आला. सावकारच्या रानातील गंजीला पेट घातला. आता तो नोकर सांगण्यासाठी, त्या सावकारला सांगण्यासाठी पळत 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 घरी आला. घरी पुन्हा बघितलं तर गावातील लोक जमलेली, तो सावकार बसलेला, बोलणं चालू आहे. पण तो नोकर काय करायचा, त्या सावकारला खुनवायचा. सावकार इकडे या, खुनवायचा, इकडे या इकडे या नुसता म्हणायचं. पुन्हा सावकार म्हणायचा थांब जरा थांब जरा थांब जरा. आणि ज्या वेळेला सावकार त्या नोकराजवळ गेला ना, तेव्हा त्याने हळूच कानामध्ये सांगितलं, सावकार रानातील गंजीने पेट घेतली. आता पेट घेतला ही जरी प्रसंग बरोबर असो तरी सांगण्याची वेळ बरोबर नव्हती, कारण ही गोष्ट काना सांगण्यासारखी नव्हती, ही ओरडून सांगण्यासारखी गोष्ट असली. पुन्हा सावकाराने त्याला बोलला, पुन्हा सावकार त्याच्यावर ओरडला, पुन्हा त्याला खेकसला, पुन्हा त्याला उलटून बोलू लागला. दोन्ही गोष्ट जरी बरोबर असेल, साखर संपली ही गोष्ट जरी बरोबर असली तर प्रसंग बरोबर नव्हता. गंजीने पेट घेतला ही जर गोष्ट बरोबर असली तर वेळ बरोबर नव्हती सांगण्याची. त्यामुळं दोन्ही गोष्टीला त्या नोकराला दुःखाला सामोरं जावं लागलं, बोलणं खावं लागलं. म्हणून प्रसंग परिस्थिती वेळ बघून तर तुम्ही प्रत्येक काम आणि प्रत्येकाशी बोलला ना, कदाचित तुम्हाला त्रास होणार नाही, बोलणाऱ्याला त्रास होणार नाही, जे काम करणार आहे त्या कामात सुद्धा त्रास होणार नाही.